28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जव्हारच्या पतंग शहर रुग्णालयाचा अजब कारभार, सुविधा बंद, रुग्णांना थेट नाशिक रेफर। पालघरच्या आदिवासींसाठी वरदान ठरलेल्या जव्हारच्या पतंग शाह कुटीर रुग्णालयाचा कारभारच आता आजारपणाला आला आहे। रुग्णांना उपचाराऐवजी नाशिकला रेफर करण्याची वेळ आली आहे। बंद पडलेल्या सुविधांमुळे संतप्त नागरिकांनी वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घालत आंदोलनाचा इशारा दिलाय। पालघर जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील हजारो गरीब रुग्णांसाठी आधार असलेले पतंग शाह कुटीर रुग्णालय अपुऱ्या सुविधांमुळे पुन्हा चर्चेत आले आहे। पंकज मुकणे, एडव्होकेट पारस सहाणे, गजानन सहाणे, पत्रकार श्याम राऊत, इमरान कोतवाल, राधाकिसन पांढरे, शंकर नवघरे, भरत बेंद्रे, संपत पवार व ग्रामस्थांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि बंद सुविधांचा वाचला पाढा। ऑपरेशन थिएटर, आयसीयू, रक्तपेढी बंद, सोनोग्राफी, एक्स रे मशीन असूनही बंद, रुग्णवाहिका नादुरुस्त, जनरेटर बंद पण डिझेल खर्च चालू, डॉक्टर वेळेवर गैरहजर, प्रशासनाचा भोंगळ कारभार, आरटीईला माहिती देण्यास टाळाटाळ, भ्रष्टाचाराला वाव, कर्मचारी नसताना एसी, फॅन, दिवे चालू, नियोजन शून्य। अधीक्षक डॉक्टर उमेश पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य मान्य केले। 200 खाटांचे रुग्णालय गरजेचे आहे। अनियमितता व भ्रष्टाचार आढळल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल असे आश्वासन दिले। लवकर सुविधा सुरू न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। विक्रमगड विधानसभा रिपोर्टर श्याम राऊतची रिपोर्ट। गाडीची गाडी आहे ती गाडी काय बदलली तेवढ्या वर्ष 30 गाडी तो सांगतो तो एकच विशिष्ट एकदा मी लीक केलं जातात थोडे लवकर समजण्यासाठी बाकी हिस्ट्री आहे त्याची लीक केलं जातात नाही ही बाब गंभीर आहे जरा मी बघ यात लक्ष घालतो साहेब। हा एसीचा जो मुद्दा आहे पहिली गोष्ट एसीचा मुद्दा फक्त एसी काढण्यापुरते एसीचा मुद्दा काढण्यापुरते नाहीये। हा झालेला शासनाचा भ्रष्टाचार आहे। भ्रष्टाचार कसा आहे तुम्हाला सांगतो। पहिली गोष्ट कर्मचाऱ्यांच्या सुख एवढ्या आपल्या दवाखान्यामध्ये सुविधा अपुऱ्या असताना हा कर्मचाऱ्यांच्या हवाईसाठी थंड हवाईसाठी त्या एसी लावल्या गेल्या। त्या कर्मचाऱ्यांच्या हव्यासाठी त्याचा बिल हा शासनाच्या फंडातून देण्यात आला। हा भ्रष्टाचार नाही का? हा जो पगार आहे नियम बाह्य एसी आणि हा जो त्याच्या पगारातून म्हणजे या ज्या कर्मचाऱ्यांचे जे कर्मचारी बसतात त्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल व्हायला पाहिजे। ज्या महिन्यापासून लावली गेली असेल त्या महिन्यापासून कर्मचारी किंवा संबंधित अधिकारी जे पण असतील त्यांच्या वेतनात कपात करून वसुली करून शासनाच्या खात्यात जमा करण्यात यावी ही विनंती मी रिलेटिव्ह देणार नोटीसच देतो। नाही आता आयसीयू विभाग तर आहे ती मी पाहणी केली त्यावेळेला इकडचं माहितीये मला ती कार्यान्वित करायची होती आलंय त्याला ऍक्च्युली फिजिशियन लागतोय लक्षात घ्या। आयसीयू चालू करायला त्याला फिजिशियन पाहिजे। आता आपल्याला काय होतं की फिजिशियन नाहीये त्यामुळे ती सगळं नुसतं चालू करून उपयोग होणार नाही। दुसरी गोष्ट कसं आहे की आपल्याला पावसाळ्यात लोकांना ठेवायला प्रॉब्लेम येतो। मग आता पण आम्ही काय करतो काही पेशंट्स वाढले की आम्ही ठेवतो इथं पण पावसाळ्यात ते त्याचा उपयोग त्या पद्धतीनं वॉर्डसारखं करता यावं म्हणून मी म्हटलं की तसं तर करूया। कारण जोपर्यंत फिजिशियन नाही आहे आपल्याकडं त्याला मॉनिटर लावणार सगळं आहे ते सगळं मॉनिटर आहे सगळं मी कार्यान्वित जरी केलं तर तिथं आपल्याला हे करता येणार नाही फिजिशियन नसल्यामुळं। ते विनाकारण त्याला ते काय मी आता परत खर्च करणार काय तर ते वाया जाईल। तर तोपर्यंत ॲटलिस्ट म्हटलं की जोपर्यंत फिजिशियन माझ्याकडे भरलं जात नाही तोपर्यंत त्याला ॲटलिस्ट पावसाळ्यात ज्यावेळेला पेशंटची गर्दी होते त्यावेळेला तिथं त्याला वापरता येईल मला असं मी केलं। नाहीतर मी काय करणार होतो ते डेंटल ओपीडी इकडेच आणणार होतो खाली माझं ते चाललं होतं पहिला की डेंटल ओपीडी खाली आणायचं। पण ज्यावेळेला सपोज एक VIP कोणतर आपल्याकडे येते त्यावेळेला आपल्याला एक व्यवस्था करावी लागते त्यांची गव्हर्नर असेल CM असतील असे VIP आले तर त्यावेळेला त्या गोष्टीचा तिथं वापर केला जातो। सर्वांचं स्वागत करतो। पण पहिला एक मला आनंद वाटतो की सर्व क्षेत्रातले तुम्ही एकत्र येऊन त्या आपल्या जे काय आपले हॉस्पिटलचे प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही सगळेजण एकत्र आला त्याला मला खूप आनंद झाला। पहिली गोष्ट महत्वाचं म्हणजे की आपल्या इथं ज्यावेळेला मी पहिल्यांदा इथं आलो त्याला पूर्ण परिसरचं मी पहिला सर्वे केला सगळी माहिती घेतली सगळ्यांची बैठक घेतली सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची काय काय इथं उणिवा आहेत ते शोधून काढलं। आता त्यात पहिला जसं की आता
पंकजनी सांगितलं की असं असं ऑर्थोचं इथं सर्जन आहे, पण त्याचं फ्रॅक्चरचे पेशंट आणि हे सगळे पुढे जातात. ही बाब काय मला पण आवडली नाही. त्यासाठी काय आहे, काय प्रॉब्लेम काय ते शोधून काढलं. मग आपल्याकडं काय काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत, काय आहेत ते सगळे मी एकत्र केले. आता मी ऑर्थो ओटीसाठी एक जागा शोधली. त्या जागेचं रूपांतर आता आपण त्या रूमचं रूपांतर आपण ओटीत करतो. त्याला जे काही CR मशीन लागते ती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याला कार्यान्वित केली आता ते मशीन तिथं बसवायचं. तर ते ऑर्थोच्या सर्जनला विचारलं की तुम्हाला कशा पद्धतीचं तुम्हाला तिथं सेटअप पाहिजे किंवा तुम्हाला ते कनेक्शन कुठं कुठं पाहिजे, ते सगळं ते कनेक्शन पण करून घेतलेत आम्ही. आता तिथं इवन बॉईल सेपरेटच एक नवीन आला, तर ते पण आम्ही तिथं इन्स्टॉल केलेलं आहे त्यासाठी. कारण ऑपरेशनला उद्या अॅनेस्थेसिस द्यायचं असलं तर ती एक मशीन आपल्याकडे होती, ती पण हे केलेली. त्याला सक्शन मशीन पाहिजे ती केलेली आहे. ओव्हरहेड लॅम्प पाहिजे ती पण मी काढली शोधून, ती पण आता वर्किंगमध्ये होती, ती वर्किंगमध्ये आली. म्हणजे एकंदरीत 90% काम माझं ओटीचं झालेलं आहे. आता AC त्याला बसवायला पाहिजे, कारण ते मशीनला पूर्ण तसं ठेवायला लागतंय असं आहे. ते झाल्यानंतर आता फक्त मला एकदा फिमिगेशन करून त्याचं जे फिमिगेशन रिपोर्ट आल्यानंतर ओटी आपली कार्यान्वित होऊन जाईल. इवन मी त्या डॉक्टरला कॉन्फिडन्समध्ये घेऊन विचारलं, हे सगळं मी एवढं करतोय, त्याच्यानंतर मला इथं वर्क पाहिजे. आणि वर्किंग आम्ही प्रत्येक ह्याचा तुम्ही किती काम करताय काय करताय त्याचं मी इव्हॅल्युएशन घेणार. तर त्या पद्धतीनं तुम्ही आत्ताच मला सांगा की एवढं सगळं करून तुम्ही त्याच्यातनं मला आउटपुट द्यायला पाहिजे. की लोक साध्या फ्रॅक्चरसाठी जरी क्लोज फ्रॅक्चर असतं तर त्याला प्लास्टर करायचं असतं. आपल्याकडे CM मशीन उपलब्ध आहे, तर आपण त्या CM मशीनमध्ये बघून आणि चांगल्या पद्धतीनं त्याला परत फ्रॅक्चरला हे करून प्लास्टर करू शकतो. तर आपल्याकडे ती CM मशीन नाही म्हणून आपण करू शकत नाही असं आता काही चालणार नाही. बरोबर. तुम्ही आणि कुठले ऑपरेशन करता ते म्हटले मी प्लेट सगळं बसू शकतो आणि ते इन्स्ट्रुमेंट्स पण आहेत असं त्यांनी सगळं मला सांगितले. आता त्यांनी फक्त मला एकदा पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला पहिलं सगळं होऊन जाईल, मी तर 1 मेलाच चालू करणार होतो साहेब, तुम्हाला सांगायचं. 1 मेलाच मला चालू करायचं होतं ते ओटीचं. त्याच्या पाठीमागं लागून सगळं करून घेतलं. फक्त आपलं ACचं जरासं प्रॉब्लेम झालाय म्हणून थांबलेलो आहे मी. आणि तिथं आपलं जे काय ऑक्सिजनचं जे कनेक्शन असतं ते नाही, ते चालेल म्हटलं. आपण सिलेंडर्स त्याला फिट करूया आणि तसं घेऊया, त्याला पर्यायी व्यवस्था आहे आपल्याकडे. तर हे जे ओटीचं ऑर्थोपेडिक ओटी आहे, हे मला पण खंत आहे की ऑर्थोपेडिक सर्जन असून आपण सगळे आपले पेशंट जातात. कारण ह्या पेशंटमध्ये आत्ता ह्या एक 15 दिवसात भरपूर पेशंट ॲक्सिडेंटचे पुढे गेलेले आहेत. ते पण माझ्या निदर्शनास आलेलं आहे. तर त्यामुळं कसं आहे की आपली परत आपल्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी पण खर्च होतो, तर ते पण आपलं कमी होऊन जाईल. 108 अवेलेबल होत नाही लवकर, ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ॲटलिस्ट ट्रॉमा जे काय रोड साईड ॲक्सिडेंट होत आहे, RTA जे पेपर आहे ते आपले सगळे कमी होतील. आणि ह्याच महिन्यात मी हे कार्यान्वित करणार आहे. हे तुम्हाला आता तर कॅमेऱ्यासमोर बोलतोय म्हणजे जबाबदारीनेच बोलतोय की ते होऊन जाईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर हे प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होऊन जातील. मी तर 1 मेलाच चालू करणार होतो, पण काही छोट्या मोठ्या त्रुटी आहेत ते क्लिअर करावे लागतात. कारण शेवटी पेशंटला तिथं घ्यायचं आहे मला आणि उद्या पेशंट चांगलं व्हायला पाहिजे. असं नको मी आता माझ्या परीनं मला माझ्या हॉस्पिटलमधले जे काय अनयुटिलाइज्ड जे काय इन्स्ट्रुमेंट होते ते पण मी युटिलाइज करतो. म्हणजे असं कुठल्याही वस्तू आम्ही तिथं नुसतं आणून ठेवलं आणि त्याचा उपयोग नाही असं नाही होणार. त्याला उपयोगात आणायचं आहे मला. त्या पद्धतीनं आपण हे ओटीचा प्रॉब्लेम होऊन जाईल.